हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत मसाला पुलाव मटर आणि फ्लॉवर बटाटा यांचा। तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत। तर हे मी वाटीनी मोजून घेतलेले आहेत। माझ्याकडे जी वाटी आहे त्या वाटीनी मी हे तांदूळ मोजून धुवून घेतलेले आहेत स्वच्छ। तर हे 12 वाटी तांदूळ आहेत। माझ्या छोट्या वाटीनी मी मोजलेले आहेत। हे इंद्रायणी आहेत। तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील घरगुती कुठलेही वापरले तरीही चालतील। हे 12 वाट्या तांदूळ आहे। 2 मीडियम साइजचे बटाटे, पावशर फ्लॉवर धुवून तुकडे करून घेतलाय, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 4 कांदे, 3 टोमॅटो उभे चिरून, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पावशर मटारचे दाणे आणि गरम मसाल्यामध्ये मी घेतली मोठी वेलची, छोटी वेलची 3, 4 लवंग, 8 काळी मिरी, थोडंसं जिरं, 1 दालचिनीचा तुकडा, 3 तेजपान। आणि मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, मिरची पावडर मी 3 चमचे घेतली आहे। तुम्हाला जितकं तिखट लागतं तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या। 2 चमचे धना पावडर आणि हा आहे 1 मोठा चमचा भरून पावभाजी मसाला। हा पावभाजी मसाला आहे, ह्याच्यामुळे वेगळी टेस्ट येते भाताला। चला तर मग आता आपण भाताला बनवायला सुरुवात करूया। हे पहा, आता मी इथे कुकर मध्ये ना तेल घेतलेलं आहे 5 चमचे, कारण आपला भात जास्त आहे। आणि हे पहा, ही माझी छोटी वाटी आहे, ह्यानी मी 12 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। आणि त्यासाठी मी एक नॉर्मल जो हा ग्लास आहे ना साधा, ते टोटल 6 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेला आहे। 2 वाट्या तांदूळ असेल तर 1 ग्लास पाणी टाकायचं, कारण इंद्रायणी आहे, नवीन आहे, त्याला जास्त पाणी लागत नाही, नाही तर खूप जास्त चिखलागत होईल भात, त्यामुळे तुम्ही कमी पाणी टाका। तुमचा जर जुना असेल तर तुम्हाला जास्त पाणी लागेल, पण माझा इंद्रायणी तांदूळ नवीन आहे तर मी ह्याच्यात 6 ग्लास टाकणार आहे। 12 वाट्यांसाठी 6 ग्लास पाणी टाकणार आहे। तर इथे मी आता गॅसच्या कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे 5 चमचे। तर सगळ्यात आधी आपण गरम मसाले टाकायचे आहेत। गरम मसाले थोडेसे तडतडू द्यायचे। हे पहा, कढीपत्ता टाकूया। आता आपण टाकायचे आहेत कांदे उभे चिरलेले। ह्याच्यासोबत आपण मिरच्याही टाकायच्या आहेत। मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या 5। कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाहीये, थोडासा गुलाबी कलर आला की मग आपण टोमॅटो ऍड करणार आहे। हे पहा, थोडासा गुलाबी झालेला आहे कांदा छानपैकी, जास्तही ह्याचा कलर बदलायचा नाहीये आपण। आणि ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। आता जे टोमॅटो आहेत ते आपण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। हे पहा, टोमॅटो फ्राय होतात आहे। आता आपण ह्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची, म्हणजे तीही फ्राय होईल। 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे, ही सुद्धा कांदा टोमॅटो सोबत आपण छानपैकी फ्राय करून घेऊया। आधी जर आपण कांद्यासोबत टाकली ना तर जळून जाते बऱ्याच वेळा, त्यामुळे मी नंतर टाकली आहे। आता छान आपण टोमॅटो मऊ शिजू देऊया। हे पहा, टोमॅटो आता छान फ्राय झालेले आहेत, आलं लसूण पेस्टही फ्राय झालेली आहे आपली। तर आपण ह्याच्यात भाज्या टाकायच्या आहेत। वटाणे, फ्लॉवर, बटाटे, तुम्हाला गाजर, फरसबी जे आवडत असेल ते तुम्ही
ह्याच्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। आता ह्याही आपण 2-3 मिनिटं परतून घेऊया। भाज्यांसोबत आपण मसाले टाकायचे, त्यामुळे मसाले करपणार नाही आणि परतले जातील। हे पहा मसाले टाकलेले, आता आपण मसाले छान परतून घेऊया भाजीसोबत 2-3 मिनिटं। आता आपण 2-3 मिनिटं मसाले आणि भाज्या परतून घेऊया। हे पहा आता आपले तांदूळ छानपैकी भाज्या छानपैकी परतून झालेले आहे। आता आपण तांदूळ ऍड करायचे त्याच्यात, जे आपण धुवून ठेवले होते। तांदूळ टाकलेले आहेत आपण। तर आता आपण जे गरम पाणी केलं होतं ना, 6 ग्लास गरम पाणी, ते आपण ह्याच्यात ऍड करायचं आहे। गरम पाणी ऍड केल्यामुळे भात लवकर शिजतो, लवकर उकळी येते। हे पहा आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि उकळी आली की आपण झाकण बंद करून बारीक फ्लेम वरती अर्धा तास शिजू देणार आहे भात। आता आपण मीठ टाकूया। हे पहा आता आपण ह्याच्यात कोथिंबीर पण टाकूया थोडीशी। आणि आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि ह्याला उकळी येऊन द्यायची आहे आपण ह्या मिश्रणाला आपल्या भाताच्या। भाज्यांनाही खूप पाणी असतं, फ्लॉवरला, बटाट्याला, त्यामुळे त्यांचं पाणी होतं भरपूर ह्याला। आता आपण थोडीशी कस्तुरी मेथी हातावरती चुरगळून ह्याच्यामध्ये टाकायची आहे। ही मी घरीच सुकवलेली आहे, कस्तुरी मेथी बनवलेली आहे घरच्या घरी, मेथी सुकून। ती 1 चम्मच आपण ह्याच्यात पावडर टाकायची आहे, काड्या टाकायची गरज नाही। आणि आता आपण हे छानपैकी मिक्स करूया आणि ह्याला उकळी आली की आपण गॅसचं झाकण लावून टाकायचं आहे, लो फ्लेमवर अर्धा तास शिजून द्यायचं आहे। हे पहा उकळी फुटलेली आहे आपल्या भाताला। आता आपण एकदा ह्याला छानपैकी असं मिक्स करायचं। हे पहा तुम्ही उकळी फुटलेली बघू शकता, गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच होतं हे काम। खालपासून आपण तळापासून मिक्स करूया भात। आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि कुकरला झाकण लावून लो फ्लेम वरती आपण ह्याला अर्धा तास शिजवणार आहे। लो फ्लेम वरती अर्धा तास शिजवायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे अर्ध्या तासासाठी। हे पहा आता आपलं मी गॅस बंद केलेला आहे अर्ध्या तासानंतर आणि वाफ जाऊन दिलेली आहे शिट्टीची। हे पहा आता आपण कुकर खोलून बघूया आपला भात शिजलाय का नाही ते। हे पहा बघू शकता तुम्ही। हे पहा बघितलं किती छान आपला भात झालेला आहे। हा मी तुम्हाला दाखवते थोडासा। हे पहा कमी पाणी टाकल्यामुळे एकदम छान झालेला आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स आपला मस्त मस्त असा मटर पुलाव मसालेदार तयार आहे। दिसतोय ना टेस्टी टेस्टी, यमी यमी।
पहा मी तुम्हाला सगळीकडून दाखवते। मी याला कोथिंबीर आणि कांद्याने गार्निश केलंय, बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे मोकळा मोकळा भात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा।